मनोज जरांगे पाटील मानावं लागेल माणसाला. पहा, तात्पुरते काही समाजाची तळमळ दाखवणारे, त्याच्यानंतर पाकिटबाज आहे ना, त्यानंतर लुटारू, समाजाला वेठीस धरणारे, या सर्वांना पुरून उरणारा एक खमक्या म्हणलं की मनोज जरांगे पाटील. शेवटी माणसानं दंड ठोपटून सिद्ध केलं की मी मुंबईला जाणारच, आणि न्यायालयानं की बाबा की आझाद मैदान आम्ही देणार नाहीत, इथं मराठ्यांना येता येणार नाही, ह्या ज्या काही मीडिया माध्यमातून उलटसुलट बातम्या चालल्या होत्या, ह्या सर्व बातम्याला काळीमा फासला. आणि शेवटी जर तुम्ही तुमच्या समाजासाठी चांगल्या पद्धतीने लढत असाल, त्या समाजाची तळमळ म्हणून एखाद्या पोरीचा बाप लग्नासाठी पैसा नाही म्हणून आत्महत्या करत असेल, एखाद्या पोराला शिक्षणामध्ये अडचण आर्थिकतेची येत असेल, एखाद्याच्या शेतामध्ये पिकलेल्या पिकाला योग्य भाव नाही म्हणून, जात म्हणून नाही पण पैसाही अडचण आल्यामुळं त्याला गळाला फास गुंडाळावं लागत असेल, आणि मग त्या सर्वांच्या अडचणीला एकत्र करून माझ्या समाजाला कसा न्याय देता येईल म्हणून एक माणूस दिवस रात्र अनेक वेळा आंदोलन करून, अनेक वेळा उपोषण करून आपल्या घराला, लक्षात घ्या, कुठलंही लक्ष न देता तो समाजासाठी स्वतःला वाहून घेत असेल तर तो त्या समाजासाठी चांगला आहे, तो त्या समाजासाठी नेता ठरतो, तो त्या समाजाचा उद्धारकर्ता ठरतो. आणि म्हणून सामान्य जनतेनं, गोरगरीब मराठ्यांनी मनोज जरांगे पाटीलांना डोक्यावर घेतलेलं आहे. त्यांचं स्थान इतर समाजामध्ये कित्येक जण येतील, तात्पुरते काहीतरी हवाबाजी करण्याचा प्रयत्न करतील, पण ती जागा मनोज जरांगे पाटलाची इतरांना घेता येणार नाही. पाहता लक्षात घ्या, कोणी काही करा, कोणी कोणत्या जातीसाठी लढा, कोणी कोणत्या समाजासाठी लढा, पण काय होतं माहिती आहे का, केवळ 2 GB नेट आहे म्हणून कोणतरी चांगलं आपल्या समाजासाठी लढतंय. त्यासाठी खाली कमेंट करणाऱ्या तमाम बांडगुळांना माझी विनंती आहे की बाबा, गेली कित्येक वर्ष कुठं मेडिकलमध्ये फीस भरताना त्या समाजाच्या लेकराला अडचण येत असेल, कुठं एखाद्या नोकरीमध्ये फॉर्म भरताना त्याला जास्त फीस लागत असेल म्हणून तिथं त्याला अडचण येत असेल, अनेक ठिकाणी त्या समाजामध्ये लग्नासाठी हुंडे जास्त असतील तर त्या बापाकडे पैसा नाही म्हणून मुलीच्या लग्नासाठी अडचण येत असेल, आणि मग याच्यातून कुठतरी शिक्षणासाठी माझ्या समाजाला एक आगळी वेगळी मदत व्हावी म्हणून गरज आरक्षणाची आहे म्हणून तो समाज लढत असेल तर कृपया तुम्हाला त्यांचा समर्थन करायचं नसेल तर विरोध करण्याचा प्रयत्न करू नका. मी रोखटोक बोलत असतो. ह्याच्या अगोदर मी आमच्या मेळाव्यात गेलो म्हणून काहीच्या बुडांना आग लागली असेल, तिथं बोललेलं वाक्य ही मी नेहमी बोलत असतो. ते वाक्य कुठल्या नेत्याबद्दल नाही, कारण त्या नेत्यानं माझ्या घरी काही एखादा कंटूल गहू आणून टाकलेला नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. पण ज्या पोराला मी शिकवलं त्या पोराला 173 मार्क पडून तो 5-6 भरतीमध्ये लागला नाही तर तो माझा विद्यार्थी आहे. माझ्या डोक्यात त्याची जात येता कामा नये. माझा पहिली भूमिका, माझी जात कोणती तर ती शिक्षकाची, ती मी विसरता कामा नये. आणि म्हणून शेवटी पहा, तुम्ही तुमच्या समाजासाठी एकनिष्ठतेने लढत असाल, खऱ्या अर्थानं समाजाचं कल्याण तुमच्या डोक्यात असाल तर तुम्ही देवाच्या देव्हाऱ्यात जायला कमी पडत नाही. ती जागा सध्या मराठा समाजामध्ये आणि इतर समाजामध्ये पण काही लक्षात घ्या, हे लक्षात घ्या, मनोज जरांगे पाटलांनी निर्माण केलेली आहे. फक्त विनंती आहे की सरकारला केवळ दिशाभूल करू नका, नेमकं काय होतंय काय होत नाही हे पहिले लक्षात घ्या, न्यायपरिष्ठ बाबी लक्षात घ्या, आणि समाजाची जास्तीत जास्त हानी होणार नाही. गेली वर्षानुवर्ष तो समाज एक भांडत आहे आपल्या न्याय हक्कासाठी. नेमकं तुम्ही काय करू शकता याबद्दल समोर येऊन एकदा बोला, कारण ही कळकळीची विनंती आहे. शिक्षणामध्ये काही जण मला भेटले, ते म्हणले नाही की त्यांना राजकीय आरक्षण पाहिजे, तर मी त्यांना सांगितलं बाबा, या समाजाचा तू ज्या प्रवर्गातून त्या प्रवर्गातला सरपंच असेल, पंचायत समिती सदस्य असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, त्याला 10-5 हजाराची मदत मागन, त्यानं काय धतुरा आपल्याला मदत केली. मग कोण कोणत्या समाजाचा त्याच्यापेक्षा त्याला सांग आरक्षण कोणालाही सुटो, तू चांगलं काम कर, तिथं जात आडवी येत नाही, तिथं आरक्षण आडवं येत नाही, हे राजकीयतेचे नाही. इथं खऱ्या अर्थानं आरक्षण शिक्षणामध्ये असेल तर त्यांना गरज आहे. ती गरज केवळ शिक्षणात कमी मार्क जास्त मार्कामुळे नाही, तर शिक्षणात जिथं पैसा जास्त लागतो तिथं समाज कुठतरी मागं पडायला आहे. म्हणून यांची आगेकूच मुंबईला आहे आणि त्याला सरकारनं समजून घ्यायला पाहिजे. गेली 58 मोर्चे झालेत, शांततेत मोर्चे झाले, आंतरवालीमध्ये घटना घडली, दिवस रात्र अनेकांनी सुसाईड केले. आणि म्हणून सरकारला विनंती आहे की बाबा, केवळ भूलथापा न देता खरं काय तुमच्याकडून होतंय एकदा समोरासमोर चर्चा करा, म्हणजे समाजाची वित्तहानी होता कामा नये, समाजाची मानसिक हानी होता कामा नये. आणि याच्यातून काय होईल, समाज एकमेकाला टार्गेट करण्यापेक्षा माझं म्हणणं आहे, माझं ताट भरलेलं आहे, माझ्या दुडीतली भाकर आहे, आणि एक समाज जर भाकरीसाठी भांडत असेल तर खरी मानवता तीच आहे, तिथं तुम्हाला छाती ठोकपणे म्हणता आलं पाहिजे. काय हरकत नाही बाबा, सध्या गेली वर्षानुवर्ष तुमच्यावर अन्याय व्हायलाय,
चला तुम्ही पण आमचे भाऊच आहेत. मग भाषणात सांगायचं हे आमचे भाऊ आहेत, पण अलीकडून कार्यक्रम ठोकायचा हे दलिंदर चाळे प्रत्येकाने बंद करावे. याच्यात माझी कास्ट पाहून मला खालून टीका करणारे काही बांडगुळं विकारचोट असतील, मला त्यांच्याशी घेणदेण नाही. कारण आपण काय म्हणतो, हे विश्वची माझे घरं, आणि मग तू सर्व आहे, आतापर्यंत आपण फायदा घेतलाय, आणि मग त्यांना वाटत असेल तर तुम्ही का त्याच्या समर्थनासाठी येत नाही, हा पहिला प्रश्न आहे. आणि मग त्या समाजांचा मोर्चा त्या समाजाच्या आरक्षणासाठी, त्या समाजाच्या न्याय हक्कासाठी लढत असेल, तर तुम्हाला समर्थन करायचं नसेल तर बांडगुळांनो विरोध देखील करू नका, माझी विनंती आहे. आणि विरोध करायचा तर मग नेमकं तुमचे खऱ्या अर्थानं बाजू कोणत्या आहेत, तुम्ही भांडायलेत कसं, नेमकं तुमच्याकडे काय मुद्दे आहेत हे पण कळना. कारण व्हायरल होण्यासाठी मी काहीतरी समाजाचा नेता आहे म्हणून पुढे येऊन विरोध करून फायदा नाही. जो समाज त्याच्या हक्कासाठी लढत आहे, शेवटी न्यायालय आहे, न्यायालयाने ठरवलं की हा समाज या प्रवर्गात जाणार आहे, तुमचा बापही रोखू शकत नाही. न्यायालयाने ठरवलं बाबा की हा समाज या प्रवर्गात जाऊ शकत नाही, वेगळी काय तरतूद न्यायालय ठरवल. त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपवर युनिव्हर्सिटीत शिकणाऱ्यांनी नॉलेज झाडू नाही. जो समाज त्याच्या हक्कासाठी लढत आहे त्याला समर्थन देण्याचं काम करा. हीच खरी वेळ आहे भारतामध्ये शांतता नांदण्याची. कोणीतरी येणार, जरांगे पाटील त्याच्या विरोधात बोलणार, कोणतरी जरांगे पाटलाच्या विरोधात बोलणार, हे बंद करणं काळाची गरज आहे. कारण का तो समाज त्याच्या हक्कासाठी लढत आहे. आणि माझी एक विनंती पण आहे की तुम्ही जर असं 2 GB नेटचा चांगल्या जागी वापर करा, समाजात होता येईल तेवढं तेढ निर्माण होण्याची काळजी घ्या. त्यांच्या न्याय हक्कासाठी जे लढत आहेत त्यांना समर्थन देता येत असेल तर द्या, पण निरर्थक चव्हाट्यावर, चौकात, टपरीवर बसून तुला आरक्षणाचं लयच नॉलेज आहे असं ज्ञान कुठं झाडून त्या ठिकाणी आपल्या बाजूला बसणाऱ्या है ना 4-5 जण चहा घेणाऱ्या वेगवेगळ्या समाजाच्या लोकांमध्ये दुरावा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. मी शिकवत असताना माझ्याकडे प्रत्येक जाती धर्माचे पोरं येतात आणि मला विनंती असते की एखाद्या पोराला मी शिकवलंय, यालाही सारखं शिकवलंय, पण सला हे पोरगं लागलं नाही, त्याचं दुःख माझ्या मनात असते. तो जर खरा शिक्षक असेल तर, आणि ते दुःख आतापर्यंत लय वेळा झाले. तो समाज त्याच्या न्याय हक्कासाठी लढत आहे. त्याच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येक योद्ध्याला, मनोज दादा जरांगे पाटलांना बळ येवो, त्यांचे जे काही हक्क आहेत ते त्यांना मिळो, त्यांच्या लढ्याला यश मिळो एवढीच एक प्रार्थना या ठिकाणी करतो. आणि मुंबई लढा त्यांचा यशस्वी हो एवढीच सरकारला विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, जय संविधान.